तर जाऊयात आणखी एक बिग बॅटल. एका बाजूने सोना देवी टेमघर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट देतोय संजय स्पोर्ट्स साबद. पहिलं षटक च्या अवेश पहिल्या षटकामध्ये सोनादेवी टेमघरच्या माध्यमातून टाइम स्टार्ट नाव. तर स्टॉपवॉच लावलं जाणार कारण दुसरी फेरी आहे मित्रांनो. आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी. 3 वाजून 32 मिनिटे झालेत. टाइम स्टार्ट नाव. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड बाउंड्रीला पीक केली लाईन आणि चेंडूला भडकावून दिला सीमा पार. पहिला दमदार चौकार. लाईन भरकटतोय गोलंदाज. तिथे मात्र फलंदाजाने प्रॉपर टाइम केलं चेंडूला. दिशा दाखवली कारण दशा खराब होती इथे गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात करून देत आहे. दोन चेंडू आणि 10 धाबा. उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये कैलासच्या माध्यमातून. कैलास ऑन फायर झालाय. पहिले 2 चेंडू दबदबा कायम ठेवलाय संजय स्पोर्ट्स साबत संघाने. दमदार कामगिरी झाली आहे. यावेळी मात्र फटका सुरेख मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू थोडासा मात्र खाली राहिला तिथे. निर्धाव चेंडूची सांगत आहोत ते. 3 चेंडू धाबा. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धाबा बनणं गरजेचं असतं कारण या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जितक्या जास्त धाबा बनतील तितके 3 षटक नंतरचे बहारदार असतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि जो प्रेशर असतो तो दडपण असतो धाबांचा तो निघून जातो. फ्री माइंडली बॅटिंग या षटकामध्ये आपल्याला करायची असते. फुटवर्कचा वापर यावेळी काय केलं मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट होती. कैलास सारखा फलंदाज बाद झाला असता या चेंडूवर. या मॅचला कलाटणी देणारी ही विकेट ठरेल. कैलास एक घातक फलंदाज स्फोटक फलंदाज आहे. चार चेंडू 10 धावा. अंतिम 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. यावेळी मात्र आडवा बॅटनं अलॉंग दी कार्पेट 30 यार्ड सर्कल मध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय तिथे. 5 चेंडू 11 धाबा. आता मात्र गाडी रुलावर आली आहे सोनादेवी टेमघर संघाची. कारण पहिले 2 चेंडू असं वाटलं होतं की 20 प्लस जातील का काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पण तू कम बॅक सुरेख राहिला इथे. जिद्दी संघ आहे मित्रांनो. सहजासहजी सामना सोडणार नाही. सोनादेवी टेमघर इतक्या लांबवरनं ट्रॅव्हल करून आला आहे तर सहज गती हा सामना सोडणार नाही. संजय स्पोर्ट्स साबद संघ देखील एक मोठा संघ आहे. या स्पर्धेमध्ये या संघाचा देखील बोलबाला राहिलाय. पहिली मॅच गाजवली खऱ्या अर्थाने अक्षयनं. यावेळी मात्र आडवा बॅटनं फटका सुरेख आहे. एक मिळते दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाव. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन ठेपली आहे ती म्हणजे 12 धावा.
पहिलं षटक 5 मिनिटाचा कालावधी घेतला नक्कीच सोनादेवी टेमघर संघानं. तर लक्षात घ्या 15 मिनिटांचा कालावधी 3 षटकांसाठी. जर 3 षटक 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये संपले नाही तर चौथ्या षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल. वेळेचं बंधन, कारण टाइम इज मोस्ट व्हॅल्युबल. वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. वेळेनुसार आपल्याला चालावं लागेल. वेळ खूप महत्त्वाची असेल. असा पूर्ण दिवस कठोर डिसिजन सर्व आयोजकांच्या माध्यमातून स्वीकारले जातील. यावेळी खोदून काढला चेंडूला. लॉंग ऑनला अक्षय आहेत. चेंडूला उचलतील, फेकतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न थांबवावा लागेल. प्रयत्न एकच धाव जोडली जाते एका धाबेच्या मदतीनं. आता धाव फलक थोडस इन्क्रीज होतोय. 1 ने 13. एक चेंडू आणि 13 धावा. मिलिंदने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. तोच मिलिंद पुन्हा एकदा सेकंड ओव्हर मध्ये वैयक्तिक पहिलं षटक आहे. समोरच्या दिशेनं आकार उडवणारा बिग हिट षटकार. या कैलासच्या नावाने आज संघ ओळखला जातो. संजय स्पोर्ट्स साबाद रन मशीन आहे मित्रांनो. साबाद संघाची किरण पाटील नक्कीच आज नसतील, परंतु त्याची उणीव भासू दिली नाही. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं ते अक्षय म्हात्रेनं आणि या मॅच मध्ये दमदार कामगिरी करत असताना कैलास पाटीलची बॅट बोलते. विस्फोटक बॅटर आहे मित्रांनो. अष्टपैलू क्रिकेटर आहे. सातत्याने ओळख निर्माण केली, दबदबा कायम ठेवला भिवंडी विभागामध्ये. यावेळी मात्र फुलटोल वसूल होईल. चेंडूला दिशा दाखवली. चेंडू सीमा पार फेकून दिला. 6 धावांसाठी येतो षटकार. संघर्ष करतोय सोनादेवी टेमघर संघ. मात्र संघर्षाचा शंखनाद फुंकलाय मैदानाच्या आतमध्ये. कैलास ऑन फायर. संघर्षामध्ये कुठेतरी संघर्षाचा शंखनाद फुंकताना पुन्हा एकदा चांगली बॅटिंग. यावेळी हा चेंडू वाईड चेंडू आहे. अतिरिक्त बाउन्स चेंडू मध्ये पाहायला मिळाला. नक्कीच मंजिलें उन्हों को मिलती है जिनके पंखों में जान, और यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू जाईल का? आणि त्याचं उत्तर कैलास पाटीलच्या बॅट मधनं 1 बाउन्स 4 चौकार. आता अक्षय चौधरी गेले. कानमंत्र दिला गोलंदाजाला. नक्कीच फिल्डिंग चेंज केली. स्वतः आता यष्ट्यांच्या मागे गेले. माहिती आहे की इथून कैलासची बॅट जर चालत राहिली तर आपल्या संघाला उडून नेईल तो. कैलासला थांबवणं गरजेचं आहे. संघ अडचणीत सापडलाय सोनादेवी टेमघर हा संघ. आणि इथं उंच भरारी घेतली आहे संजय स्पोर्ट्स साबाद टीमनं. कैलास नावाचं वादळ राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडेवर निर्माण होतोय. यावेळी मात्र विकेटचं पतन. क्या बात आहे. यष्टनच्या मागणं मास्टर ब्रेन गेले अक्षय चौधरी. आणि त्यानंतर मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी विकेट. फलंदाज परतला. कैलासला मैदान सोडावं लागतंय.
तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन इन फॉर्म अक्षय म्हात्रे. व्हॉल्यूम थोडंसं अप करा, डीजे मास्टरला विनंती असेल. थँक्यू. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे. अर्धशतक झळकावलं होतं या अक्षयनं. पहिला चेंडू का वेगाने बॅट फेकली पहा, जशी तलवार चालते छत्रपती शिवाजी महाराजांची तशी बॅट फेकली इथे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 31. नक्कीच धावसंख्येवर थोडासा रोख लागला पाहिजे इथे, कारण अशाच पद्धतीने जर बॅटिंग चालली तर मोठं धावफलक समोर राहील. एव्हरेस्ट शिखर कठीण होईल. एकतीस धावा झाल्या धावफलकावर. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये किती धाबा बनवतील संजय स्पोर्ट्स साबाद टीमचे बॅटर. आणि जोपर्यंत जेटी आणि अक्षय म्हात्रे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत धोका जाणवणार नाही संजय स्पोर्ट्स साबाद टीमला, कारण क्षमता ठासून ठासून भरली आहे 2 फलंदाजामध्ये. गुणवत्ता आहे आणि गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. गोलंदाज यावेळी पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळते. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 आणि 0 वर बाद झाला. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. नवीन फलंदाज लखन पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू काढलाय. किती पाहूया. लखन मैदानाच्या आतमध्ये. एक कालखंड काही हंगाम गाजवली लखन पाटील आणि आज गरज आहे. संघ अडचणीत सापडला इथून. यावेळी काय चेंडू फेकला विघ्नेशने. यॉर्कर किंग आहे सोनादेवी टेमघरचा या स्पर्धेमध्ये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सोनादेवी टेमघर संघाने खेळ चांगला केलाय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे, कारण फिल्डिंग मध्ये काम करणं गरजेचं आहे. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मैदानामध्ये जोरदार आवाज अक्षय चौधरीने देखील आवाज दिला तिथून. या छोट्या छोट्या चुकांवर पांघरून घालून चालणार नाही मित्रांनो. इथून या चुका सुधाराव्या लागतील, नाहीतर अंततः कुठेतरी मोठा फटका देखील बसेल. धावसंख्येवर रोख लावणं गरजेचं आणि ते काम चांगलं केलं विघ्नेशने मागच्या मॅच मध्ये. या चेंडूवर देखील का बात आहे. बॅट फेकली परंतु ब्रह्मास्त्राचा वापर करतोय तिथे विघ्नेश. खऱ्या अर्थाने हा यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे सोनादेवी टेमघर संघाचा. 35 धावा आतापर्यंत विघ्नेशने. 4 चेंडू फेकलेत, 4ही चेंडू सुंदर फेकलेत. असं वाटलं होतं की इथे तिसरं षटक थोडस महागडं ठरेल. तिसऱ्या षटकामध्ये देखील धाबा येतील, परंतु पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू देऊन दिला आपल्या टीमसाठी. हा चेंडू देखील पहा ब्लॉक होल मध्ये फेकला. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम राहिलंय तिथे. प्रत्येक चेंडू वेग आणि तर्रार
लेझर गाइडेड मिसाइल्स आगीचे गोले फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. संजय स्पोर्ट्स संवाद संघाच्या बॅट चेंडूंचं उत्तर नाही. प्रश्न विचारले जातात पाठोपाठ एक 5 प्रश्न विचारले. 5च्या 5 चेंडू पहा. ब्रह्मास्त्रांचा वापर विघ्नेशच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 36 धावा फलकावर. इंटर होतोय सोनादेवी टेमघर संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये. कमी लेखून चालणार नाही मित्रांनो. संजय स्पोर्ट्स संवाद या संघाला ताकदीचा संघ आहे, नामांकित संघ आहे मित्रांनो. काही काळ जर आपण इतिहासाची पानं पालटून पाहिली ना तर संजय स्पोर्ट्स साबाद संघाचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलेलं पाहायला मिळेल. हा चेंडू देखील सुंदर होता. चेंडू पळतोय लॉंग स्टॉप एंडला. यष्टीरक्षक बीट शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय. नशिबाचा चौकार. बॅटकड होती की बाईच्या स्वरूपात गेला. बॅटकड होती. शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकाराची गरज होती आणि चौकार प्राप्त झाला. संजय स्पोर्ट्स टीमच्या खात्यामध्ये या 4 धावा आता जोडल्या जातात. धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन ठेपली. आणि मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर तब्बल सोनादेवी टेमघर टीमने 45 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर पॅनल्टीच्या 2 धावा ऍड झाल्या होत्या. 48 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं प्रतिस्पर्धी संघाच्या आणि ते टार्गेट वाचवलं देखील. धावा डिफेंड केल्या यशस्वीरित्या. मोठा विजय आपल्या नावावर केला. तर मॅन इन फॉर्म अक्षय चौधरी आलाय बॉलिंग ट्रॅकवर. बॅकबोन आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने सोनादेवी टेमघरचा. वेगाने फेकला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक पोचतील का? एक धाव तर एकवटली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. अप्रतिम थ्रो फेकलाय. बॅकअप येणं गरजेचं होतं. एक चेंडू एक धाव खर्च करतो अक्षय. पहिला चेंडू सुंदर राहिलाय लखनसाठी. लखन पाटील होता स्ट्रायकिंग एंडवर. आता स्ट्रायकिंग एंडवर आपण जेडीला पाहतोय. जेडीने देखील एक चौकार खेळून काढला आहे. परंतु या मॅच मध्ये दारोमदार खांद्यावर जबाबदारी असेल जेडीच्या. दुसरा चेंडू अक्षय चौधरी ओव्हर द स्टंप्स. हा चेंडू नक्कीच पुन्हा टाकावा लागेल कारण रनअप मिस्टेक होते. तर रामदास पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सांगोडे गावचे समाजसेवक. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील प्रमुख रंगमंचावर येऊन असं नसतं बा. यावेळी फुल टॉस. उंची जास्त आहे लांबी किती आणि चेंडू मात्र अडवलाय. झेल पकडता आला नाही. चांगला प्रयत्न. मी कौतुक करेन फलंदाजाचं सॉरी क्षेत्ररक्षकाचं. नॉट आउटचा इशारा आलाय. तर चांगला प्रयत्न केला तिथे आणि धावा क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. इथे क्लिअरली दिसत होतं. सर्व टीम होती आयोजक होते. चेक करण्याची देखील गरज नाही कारण क्षेत्ररक्षक आतमध्ये होता. भरपूर आतमध्ये होता. जेव्हा चेंडू त्याने सोडला त्यानंतर त्याचा स्पर्श बाउंड्री लाईनला झाला. दोन धावा दरम्यान एकवटल्या गेल्या. 4 धावा वाचवल्या. क्षेत्ररक्षक विघ्नेश होते. मागच्या ओव्हरमध्ये तुफानी गोलंदाजी सादर केली. चार चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. धावा दाफल का बरं 43-43 लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अक्षय. अक्षयच्या माध्यमातून रनअप मिस्टेक होते. दडपण आलंय की काय समजत नाही.
सलामीचा फलंदाज आहे नक्कीच अक्षय, अष्टपैलू क्रिकेटर. हा चेंडू सुरेख आहे. फटका देखील सुंदर काव कॉर्नरला केलून काढलाय. व्ही शेप मध्ये बॅटिंग आणि 2 धाबा एक पडल्या. कल्पकता दाखवतोय. तंत्रशुद्ध फटके जेडीच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने हे क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. कारण जर मोठे फटके येत नसतील तर निर्धाव चेंडू न खेळता सिंगल डबल मध्ये देखील आपण कन्वर्ट केलं त्या चेंडूंना तरी खराब चेंडूवर आपण आक्रमण करू शकतो. हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि हे समीकरण ज्याला जमतो तो मात्र हे साध्य करून दाखवतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय चौधरी. यावेळी मात्र ब्लॉक होलचा वेध घेतला होता चेंडूने. ऑन साइडला ग्लान्स केला चेंडू. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावाची शक्यता नकारता येणार नाही. पंटांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. तर पहा मित्रांनो, आपण लॉटच्या 2 चिठ्ठ्या आता उडवणार आहे. एका चिठ्ठीमध्ये विनर संघाचं नाव असेल आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये देवरुंग संघाचं नाव असेल. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे कालभैरवी वालसिंग संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश नोंदवलाय. यावेळी उंच भरारी घेतली आहे चेंडूने. चेंडू आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय आणि चेंडूला फेकून दिला सीमा पार. षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय ओव्हर द स्टंप्स. यावेळी चांगला चेंडू आहे. धावाची शक्यता, विकेटचं पतन. अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवर देखील विकेट मिळते. तर धावा झाल्या 52 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये सोना देवी टेमघर टीमला तब्बल 53 बनवायचे आहेत. डीजे टीमचा एक प्रतिनिधी या. कारण आपल्या हातामध्ये 2 चिठ्ठ्या आहेत. आलेला आहे नक्कीच थँक्यू. आणि बाकीचे विनर टीम असेल एक चिठ्ठीमध्ये नाव. तर दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. संजय स्पोर्ट सावत किंवा टेमघर हे 2 संघ असतील. तर जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती चिठ्ठी बाहेरसाठी जाईल. म्हणजे तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंड खेळेल आणि जी चिठ्ठी आपल्या हातामध्ये राहील शेवटपर्यंत तो संघ मात्र तिसऱ्या फेरीतील पहिली रंगतदार फाईट कालभैरवी वालसिंग संघाशी खेळेल. याच्याकडे लक्ष द्या. तर एका चिठ्ठीमध्ये विनर संघाचं नाव आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये देवरुंग संघाचं नाव आहे. चालू असलेल्या मॅच मधला विजेता संघ आणि देवरुंग संघाचं नाव. जी चिठ्ठी पहिल्यांदा उचलली जाईल तो संघ क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचेल. लक्षात ठेवा.
विनर संघाला बाय मिळणार आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील असंच झालं होतं, विनर संघाला बाय मिळाली होती. तर आज देखील विनर टीमला बाय मिळेल आणि देवरुंग संघाची फाईट आता काल भैरवी वालसीन संघाशी होईल. तर टॉस साठी या लगेच काल भैरवी वालसीन टीम आणि जय जोटिंग देवरुंग संघ. तर पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रोशन संते सर तब्बल बनवले आहेत संजय स्पोर्ट्स साबाद संघाने 52 धावा आणि 53 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे सोनादेवी टेमघर टीमला. तर मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय डोंबिवलीचा एक प्रचंड आणि अनेक टुर्नामेंट ज्यांनी कव्हर केल्यात, विविध टुर्नामेंटचा अनुभव त्यांच्याकडे, विविध टुर्नामेंट आणि विविध खेळाडूंची ओळख त्यांनी या क्रिकेटच्या माध्यमातून केली. आणि रोशनजी संते सर यांना आपण ऐकणार आहोत. हॅलो, दोन्ही कॅप्टन जे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. काल रवी वालचिन आणि जय झोटिंगदेव देवरुंग या दोन टीममध्ये हा सामना असणार आहे. आई कालभैरवी वालचिन आणि जय झोटिंगदेव देवरुंग या दोन टीममध्ये आपण टॉस करूया. 53 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. भारतजी खापरे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. लॉफ्टेड अप ड्राईव्हचा फटका आणि त्याच्यावरती आलाय चौकार. शुभ हस्ते आपण टॉस करूया. जय देव देवरुंग आणि आई कालभैरवी वालचिन या दोन टीम मध्ये हा सामना होणार आहे यापुढील. तर टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलेला आहे देवरुंग या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे आणि सामना 3 षटकांचा असेल. निर्णय पेंडिंग आहे देवरुंग या टीमचा. यापुढील होणारे दोन्ही सामने हे 3-3 षटकांचे असतील. काल आपण पहिले सामने फक्त 4 षटकांचे खेळवले, परंतु आज तुमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे खेळवले. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत अक्षय आणि अक्षयने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. अक्षय बॅक टू द पविलियन. 53 धाव बनवायचे आहेत आणि विकेट मिळवली आहे अक्षयची. अक्षयचा झेल अक्षयने पकडलाय. अक्षय जे मिड विकेटला होते, ज्याने 51 धावा पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या अक्षय म्हात्रे यांनी, आणि अक्षय म्हात्रेने
झेल पकडलेला आहे. आवेश येतोय नवीन फलंदाज सोनादेवी टेमघर या टीम समोर 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. संजय स्पोर्ट्स सावत या टीमने जो संघ जिंकेल तो संघ सांगोडेकर चषकाच्या थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल, कारण की विजय संघाला बाय आहे. त्यामुळे बाय वन गेट वन फ्री ही ऑफर आहे विजयी टीमला. आणि आज जो संघ क्वालिफाय होईल तो संघ नक्कीच रविवारी जो संघ क्वालिफाय होईल त्या दोन संघांमध्ये सेकंड सेमीफायनल असणार आहे. ही नोंद आपण घ्यायची आहे, कारण की पहिल्या दिवसामधून आणि तिसऱ्या दिवसामधून जो संघ क्वालिफाय होईल त्यामध्ये उद्या फर्स्ट सेमीफायनलचा सामना असणार आहे आणि आज आणि शेवटच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या दोन संघांमध्ये सेकंड सेमीफायनल. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न अक्षय म्हात्रे आहे डीपमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 45 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल गेलाय. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 41. अठरा चेंडू आणि 41 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. सोनादेवी टेमघर या टीमला, टेमघर आणि सावत या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग या टीमने या पुढीलच्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. तिसऱ्या फेरीमधील तो सामना असेल आणि तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. ही आयोजकांची सूचना आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यापुढील होणारे दोन्ही सामने हे 3-3 षटकांचे असतील. गोलंदाज आहेत, स्वीप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. जयेश आहेत गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. जेडी या नावाने सुपरिचित आहेत. जेडी आहेत. फुल टॉस. पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कात चेंडू व्यवस्थित येत नाहीये. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू आणि बनवायचे धावा 39. या सामन्यामध्ये सोनादेवी टेमघर आणि संजय स्पोर्ट्स सावत. फुल टॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 15.
क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होते या षटकामध्ये जेडीच्या माध्यमातून. चार चेंडू फेकले, 3 धावा खर्च करताय हा गोलंदाज जेडी या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून, चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलंय. फुलटॉस चेंडू आहे, लाऊड अपील आणि फिंगर अप, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय, परंतु लेग अंपायर काहीतरी सूचना करतायत. लेग अंपायर काहीतरी सूचना करतायत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, आउट आहेत. OUT, फलंदाज झाल्या बाद. LBW. ऋषिकेश येत आहेत, नवीन फलंदाज. आवेश बाद होतोय. चौथ्या क्रमांकावरती ऋषिकेश येत आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 38 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये सोनादेवी टेमघर या टीमला. यावेळी ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 16. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकले गोलंदाज जेडी यांनी आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय संजय स्पोर्ट्स सावध या टीमला. 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या सामन्यामध्ये 37. दामू येत आहेत, नवीन गोलंदाज. पहिला चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक, सुरेख झेल पकडलाय अक्षयने, फलंदाज झालाय बाद. अकरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. दामूने विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. बॅट्समन येत आहेत. विघ्नेश येतोय बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. 3 बाद धावसंख्या आहे ती म्हणजे 16. सुरुवात पहिल्या षटकामध्ये खूप चांगली केली होती. दिगंबरच्या गोलंदाजीमध्ये 2 चौकार लगावले होते. 12 धाव बनवल्या होत्या. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळते. हॅमर्ड करतात चेंडूला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 17. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये सोनादेवी टेमघर या टीमला. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. 4 षटकांमध्ये 53 धावा बनवायच्या होत्या आणि संघ बॅकफुटवरती येतोय. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल.
ब्युटिफुल वंडरफुल चौकार. धावसंख्या 21 जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार लगावलाय. फलंदाज विवेकने सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज विवेक चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. या 6 धावा हा षटकार टॉनिकचं काम करेल. बॅटिंग करणाऱ्या सोनादेवी टेमगर या टीमसाठी या फटक्यांची नितांत गरज आहे. सोनादेवी टेमगर या टीमला 7 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत. अजून एक परंतु क्षेत्ररक्षक आहे जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 18. एक जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. कारण की विवेकने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज विघ्नेश आणि विवेक ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. सावत विपक्ष टेमगर हा सामना सुरू आहे. एक चांगलं बॅटल कैलास येत आहेत या अंतिम षटकामध्ये. धावबाची संधी आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये विवेक पोहोचतायत आणि मिळते एक धाव. 5 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज विवेकने आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात या सामन्यामध्ये टेमगर टीमच्या. जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरू. निर्णय फिल्डिंग. यस, फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे. संध्याकाळचं हे सत्र. सामना 3 षटकांचा असणार आहे. 5 चेंडू 17 धाव बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळत्या टीम मध्ये फिल्डर आहेत अक्षय. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी असेल आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल विघ्नेशला. लागतो अजून एक धक्का सोनादेवी टेमगर या टीमला.
4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 चौकार मारावे लागतील. विवेकने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय सोनादेवी टेमघर या टीमला. पुन्हा एकदा बॅटच्या टोईंग लागतोय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. कैलासने चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येत आहेत. हा चेंडू फार महत्वाचा होता आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. संदीप पाटील आणि योगेश पाटील हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. हा चेंडू फार महत्वाचा असेल. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या 14 धावा बनवावे लागतील. यावेळी फटका चांगला इनफिल्डच्या वरून फ्लॅट स्ट्रोक आणि पाहावं लागेल काय घडलंय. येस चेक करतायत. बाउंड्री चेक करूया आपण. चौकार की षटकार आहे कारण की क्रुशियल स्टेज वरती हा सामना आहे. या धावा फार महत्वाच्या आहेत. चौकार आहे आम्ही चेक केलेला आहे. यस चौकार आहे. आणि आता मध्ये 2 चेंडू शिल्लक. दोन चेंडू 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सोनादेवी टेमघर या टीमला प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. टेमघर विपक्ष सावध. बॅटच्या रडारवरती हा चेंडू येत नाहीये आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. 8 धावा होताना आम्ही पाहिल्यात टिटवाळा नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये तो कारनामा झाला होता. वसार आणि दिवा या 2 टीम मध्ये सामना सुरू होता आणि त्या धावा बनल्या होत्या. 1 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा बनतील का याही मॅच मध्ये? 1 चेंडू 8 धावांची गरज. परंतु 1 लीगल चेंडू सामना फिनिश होईल. परंतु एखादा वाईट बॉल नो बॉल आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल. आणि हा षटकार येतोय परंतु सामना जिंकलेला आहे संजय स्पोर्ट सावध या टीम. आणि संजय स्पोर्ट सावध संघ दाखल होतोय सांगोडेकर चषकाच्या थेट क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन संजय स्पोर्ट्स सावध या टीमचं. ऑफ द मॅच आपण घोषित करूया.